थोडं थांबा, डोळे बंद करा आणि कल्पना करा तुमचं मूल असं एका अशा शाळेत बसलंय जिथे छप्पर गळते, मजला तुटलेला आहे, फळ्यावर लिहायला खडू सुद्धा नाही आणि शिक्षक सुद्धा नाहीत. हे दृश्य एखाद्या गरीब देशाचं वाटतंय का? तर नाही, हे आपल्या भारताचंच आहे. कारण सध्या हीच परिस्थिती दिसते प्राथमिक शाळांच्या मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी आहे जितेंद्र देसाई आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला अनकम्फर्टेबल करेल, कारण हा व्हिडिओ सत्य आहे. तसेच कारण सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये शिक्षणावर खर्च करते, पण वास्तव काय? लाखो प्राथमिक शाळांना अजूनही पक्की इमारत नाही, हजारो शाळांमध्ये अजूनही वीज पोहोचलेली नाही, पाणी, शौचालय अनेक ठिकाणी केवळ नावापुरतेच. आणि तरीही आपण म्हणतो इंडिया इज ग्रोइंग, इंडिया इज डेव्हलपिंग, इंडिया इज डेव्हलप. सो विद्यार्थी जमिनीवर बसून शिकत आहेत, पावसात भिजलेल्या भिंतींमधून पाणी गळत आहे आणि एक शिक्षक एका वर्गात 100 विद्यार्थ्यांना सांभाळत आहे. आता हे शिक्षण नाही, ही मुलांच्या स्वप्नांची हत्या आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय सर्व्हेमधून काही धक्कादायक वास्तव आपल्याला दिसतं. हजारो शाळांमध्ये फक्त एकच शिक्षक लाखो मुलांना अजूनही बेसिक मॅथ्स आणि वाचन नीट येत नाही. डिजिटल एज्युकेशन म्हणजे फक्त सरकारच्या जाहिरातीमध्ये दिसतं. कारण आजची मुलं, काही मुलं दररोज शाळेमध्ये 3-3 किलोमीटर पायात चप्पल न घालता चालत जातात, पुस्तकं फाटलेली आहेत, पण ते सांगतात मला पोलीस व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे. आता हा प्रश्न असा आहे की जिथे पाणी पिण्यासाठी नाही, तिथे या स्वप्नांना पंख कसे येणार? हा व्हिडिओ आता कोणाच्या सरकार विरुद्ध नाही, पण हा समाजाचा आरसा आहे. आज आपल्या भारताचाच हा आरसा आहे. आपण काय करतोय? सरकारी शाळा म्हणजे गरिबांची शाळा असं लेबल लावलं. आपली मुलं आता प्रायव्हेट शाळेत आणि सरकारी शाळांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष. आता तुम्ही आम्ही दोषीच आहोत, सगळे दोषी आहेत. थोडं तरी हो, तर देशाला ऑलिम्पिक्स मेडल हवे आहेत, देशाला IIT हवे आहे, देशाला सायंटिस्ट हवे आहेत, पण पायाच कमकुवत आहे. एकंदरीत काय, तर कमकुवत पाया कमकुवत राष्ट्र असतं. ही भावनिक भाषा नाही, हे आपलं एक कटू सत्य आहे. आजचा प्रश्न असा आहे, कारण आपल्याला खरंच मजबूत भारत हवा आहे का, ही फक्त सोशल मीडियावर देशभक्तीसाठी पोस्ट केलेली आहे? जर हा व्हिडिओ तुम्हाला हलवून गेला असेल तर फक्त बघून थांबू नका. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि शिक्षणाला प्राधान्य द्या. कारण परिवर्तन फक्त भाषणातून नाही, तर ते दबावातून घडतं. धन्यवाद.